दादा टू व्हीलर चालवतो, आपलं फोर व्हीलर चालवतोय टू व्हीलर सारखी. त्याने कधी चालवलं नाही आणि डायरेक्ट ओमान मध्ये चालवतोय. वेलकम टू माय ब्लॉग डे 4. सो आज ब्लॉग चालू करायला थोडं लेट झालं कारण आम्हाला लवकर निघायचं होतं. आम्ही आज असं ठरवलं आहे, आम्ही तिथून आता एक कालचे होते त्यांच्याचकडे आलो आम्ही आज वसीमजी. तो आज आम्ही ठरवलं की इथून आम्ही जाणार पहिले वाहिदा सायन्स आणि नाही जबरदस्त नाही वादी बिन खालिदला पहिले जाणार. वादी बिन खालिद करून मग आम्ही जाणार वाहिदा सायन्सला. वाहिदा सायन्स म्हणजे इकडचं डेझर्ट आहे. सो बघू जर तिकडे काही बेस्ट ऑप्शन अवेलेबल असेल तर आम्ही तिकडेच आज स्टे करणार आहे, ऑर एल्स आम्ही परत सूरला येऊ. सो जर तिकडे आम्हाला चांगलं काही रेटमध्ये जर कधी डेझर्ट सफारी वगैरे मिळाली तर विल डेफिनेटली ट्राय. आणि देन मग आम्ही आज तिथे जाऊन त्याच्यानंतर उद्या आम्ही जाणार आहे मस्कटला परत. सो आय थिंक उद्या आपला 8 तारीख आहे ना, तर उद्या आपण चिल करू शकतो. परवा मग आपण मॉर्निंगला उठून ते जे आहे आपलं ग्रँड मॉस्क आणि ते राईड्स वगैरे डाऊ क्रूज वगैरे आम्ही करतो. सो आता आम्ही डायरेक्ट लंचला आलो आहे. लंच नाही, आमचा ब्रंच असतो इकडे. हां आम्ही ब्रंच करतो आता. ऑर्डर आलेली आहे, तर टेस्ट करू कसं लागतं. We just had our lunch or snacks whatever. काय बोलू शकतो. सो आता आम्ही चाललो वादी बिन खालिदला. क्यूट गाव आहे. पोचलो आम्ही आता वादी बिन खालिदला. सो वादी बिन खालिद म्हणजे काय ना की वादिया लाईक व्हॅलीला इकडे वादी बोलतात. सो तिथे काही पूल्स वगैरे तयार झालेले आहे नॅचरल वॉटर्सने. आणि आता आम्ही तिकडे जाऊन ट्राय करू की आम्ही स्विमिंग वगैरे करण्याचा जर असेल पॉसिबल तर. दादा तू पण उतरणारच ना? हां. सो बघूया, मजा येईल तिकडे जाऊन. ट्रेकिंग तर आहे, गरमी पण आहे, बट जब आ ही गए है ओमान कर ही लेता है. टिकट सस्ता बोले मिला हो. हां, तो तिकीट सस्ते के चक्कर में आ गए ओमान. तो याच्यात माझे मी कपडे घेतले, टॉवेल घेतला आहे, टी शर्ट हाफ पॅन्ट चेंज करून जर वाटलं तिकडे उडी मारावीशी पाण्यात तर मारूया है ना. यल्ला हबीबी यल्ला हबीबी यल्ला हबीबी यल्ला हबीबी. सो हा लाल चष्मा बऱ्याच जणांनी मला कॉम्प्लिमेंट दिली की चांगला वाटत नाही म्हणून. तर दादा बोलतो की छान वाटतोय है ना. आपल्याला अजून डेझर्टला पण जायचं आहे. इथलं आम्ही संपवतो आणि जातो डेझर्टला. 2-3 मस्त फोटोज काढतो डेझर्टला. पिशवी जरा ठेवतो इकडे. ही वादी आहे, हे असं मस्त डोंगरांच्या मधोमध एक पाण्याचं तळं बनलेलं आहे इकडे. सो इकडे छान अशी मुलं अंघोळ वगैरे करतात आणि खूप 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 स्वच्छ पाणी आहे. म्हणजे यांच्याकडे पाण्याचे रिसोर्सेस खूप लिमिटेड आहे, स्टील त्यांनी एवढे मेंटेन ठेवलेत, एवढे स्वच्छ ठेवलेत ना. आता हे नॅचरल वॉटर आहे,
बघायला गेलं तर लोक घाण करू शकता, कोणी बघायला पण नाही इकडे, पण एकदम मस्त ठेवलंय क्लीन. सोपी मी पण आता मस्त पाण्यात उतरणार आहे कपडे चेंज करून. फुल फन ब्रो, फुल फन. काय दादा कसं वाटतं पाणी बघून? खूप काम शांत. आणि ना इकडे पाणी म्हणजे असं लोकांना बघितलं स्मेल नाही येत. हा मेन म्हणजे ना स्मेल येत नाही पाण्याचा. आता मध्ये जाऊन आलो, एकदम भारी, एकदम थंड आणि क्लीन पाणी आहे. मजा येते पाण्यात जायला. तो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच की कसं आहे. मजा येते पाण्यात जायला, एकदम भारी वाटतंय. आणि जास्त डीप आहे मध्ये, पण म्हणजे काल खारं पाणी होतं, आज जे पाणी आहे ते गोड आहे आणि थंड पण आहे. हा एक नंबर, एक नंबर. दादा कसं वाटतंय दादा तुला? याच्या पुढे नको जाऊ तू. हे बघ, हे मासे बघ, मासे दिसले का तुला? हा खूप खूप खाली, अरे डोळे खाली दिसतंय, खाली पण बघू शकतो उघड्या डोळ्यांनी. त्रास नाही होत काही. छान केव आहे आणि तिथे एक वॉटरफॉल पण आहे. सो आम्ही तिथेच चाललो आता. आमचे मोबाईल घेऊन, कपडे तर तिकडेच ठेवले, राहिले तर ठीक आहे, नाही तर मग असंच जायचं. सो असा मस्त एरिया आहे, पण भारी वाटलं नाही इकडचं लोकल आपण एक्सप्लोर करतोय. मजा येते मला तर. हिडन, हा हिडन स्पॉट्स करतो आम्ही. हिडन प्लेसेसवरच आम्ही चाललो आता मोस्टली. चटके लागतायत रे, पण आई ग पाय भाजणार माझी. सो मजा तर येते खूप, तर तसेच चटके लागतायत, ऊन पण आहे. सो तिथे गेल्यावर परत एक डीप घेईल मी. सो ओमानमध्ये बिना चपलीचं मी चालतोय. बिना लायसन्सचा ड्राईव्ह करतोय. नाही लायसन्स तर आहे. आयडी आहे, आयडी नाही लागत. बापरे, त्याने आपल्याला गाडी दिली म्हणजे लिगलच असेल ना. मग बिझनेस. आम्ही सिक्रेट वॉटरफॉल जो होता ओमानचा तो बघून आलो. बेस्ट प्लेस, बेस्ट एक्सपिरियन्स. मी जम्प्स पण मारल्या खूप साऱ्या, ते बघायलाच व्हिडिओमध्ये. मजा आली, पण मजा आली. बेस्ट होतं एकदम क्लीन वॉटर. आणि म्हणजे इथे असं पाणी भेटणं जन्नत आहे. खूप भारी वाटलं मला तर जम्प करून. हा मजाही आ गया. तुला कसं वाटलं दादा?
बेस्ट होते ना. हा आपल्याकडे जेव्हा पाणी निघतं हा मातीमुळे हो इकडे माती आहे पण तरी पाणी क्लीन आहे का काय माहिती. माती तर इकडे पण आहे ना. गढूळ नाही पाण्यामध्ये. पाण्यात तुम्ही खालचं पार दगड पाहू शकता, स्वतःचे पाय पाहू शकता. नाही तर आपल्याकडे माणूस एकदा पाण्यात उतरला की फक्त मानेच्या वरच दिसतो. मजा आली. दादा 2 व्हीलर चालवतोय, आपलं 4 व्हीलर चालवतोय. 2 व्हीलर सारखी त्याने कधी चालवलं नाही आणि डायरेक्ट ओमान मध्ये चालवतोय. हे उड 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 गेला वाटतं. नाही हा वाचला 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 उडला. पहिलेच उडला असतं. सॉरी फॉर लँग्वेज. पण मस्त गाडी चालवतोय. फर्स्ट टाइम चालवतोय. पहिले 1-2 वेळेस चालवलेली आहे. सो ओमान मध्ये गाडी चालवतोय विदाउट लायसन्स.